अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो बघा, 21 जुलै 2024 या 2024 मधील अत्यंत महत्त्वाचा आणि सगळ्यात मोठा दिवस, ज्या दिवसाची आपण संपूर्ण वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो। अगदी आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की या 21 जुलै रोजी आलेली आहे या 2024 मधील गुरुपौर्णिमा। बघा, गुरुपौर्णिमेचा दिवस हा सगळ्या शिष्यांसाठी किंवा सगळ्या भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस। गुरुपौर्णिमेचा दिवस हा गुरु आणि शिष्य यांच्या नात्यासाठी सगळ्यात मोठा दिवस। प्रत्येक वर्षी आपण गुरुपौर्णिमेनिमित्त 21 दिवस, 11 दिवस किंवा 7 दिवस अगोदरपासून सेवांची सुरुवात करत असतो। गुरूंना म्हणजे आपल्या स्वामींना प्रसन्न करणारी जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे सेवा। सेवेने आपल्या आयुष्यात आपण गुरुबळ मजबूत करतो। सेवेने आपण आपल्या आयुष्यात अशक्य जे काही असेल तेही शक्य करतो। बघा, सेवा जर तुम्ही मनापासून केली आणि जर तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये फक्त आपल्या गुरूंची सेवा करायला सुरुवात जरी केली ना, तरी आपल्या जीवनाचं सार्थक होतं। आपल्या नशिबात जे नाही ना किंवा आपल्या नशिबात जे नसेल ना, तेही आपल्याला आपल्या या सेवेने मिळून जातं। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुपौर्णिमा निमित्त करावीची एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे। ज्यांना खूप जास्त नियम नको आहेत, ज्यांना खूप जास्त काही पथ्य नको आहेत, ज्यांना सेवा करायला खूप जास्त वेळ नाहीये किंवा जे लोक कामासाठी सतत बाहेर पडत आहेत, त्यांच्यासाठी मी एक साधी सोपी सेवा घेऊन आलेली आहे। ही सेवा तुम्हाला फक्त 5 ते 10 मिनिटं करायची आहे। या सेवेने तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे हवं आहे ते मिळेल, गुरूंची कृपा प्राप्त होईल, महाराज नेहमी प्रसन्न राहतील, तुमच्या आयुष्यात जे अशक्य आहे ते सगळं शक्य होईल। आता सगळ्यात पहिले सेवा सांगते आणि त्याच्यानंतर तुम्हाला गुरुचरित्राचे कुठले अध्याय आपण कसे वाचायचे किंवा आपल्याला कुठल्या गोष्टीची फलश्रुती हवी आहे त्यानुसार गुरुचरित्राचा कुठला अध्याय आपल्याला वाचायचा आहे हे सगळं पुढे सांगणार आहे। फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सेवा सांगते। ज्यांना म्हणजे ताई आम्ही 21 दिवस मांसाहाराचे नियम इतके नाही पाळू शकत किंवा आम्ही दुसरे कुठलेही नियम आम्हाला एवढे नाही जमणार, आम्हाला साधी सोपी सेवा सांग पण नियम कमी सांग, तर त्याच्यासाठी ही सेवा आज 1 जुलै आहे। आजपासून जर तुम्ही 21 जुलैपर्यंत ही सेवा केली तर तुम्हाला 21 दिवस बरोबर मिळतात। या 21 दिवसात जर ही सेवा तुम्ही केली तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे हवं ते सगळं मिळेल। सगळ्यात पहिले काय करायचं बघा, सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात ही सेवा तुम्ही करू शकता। तुम्हाला 3 उदबत्त्या घ्यायच्या आहेत म्हणजे अगरबत्ती। 3 उदबत्त्या घ्यायच्या, त्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो समोर किंवा महाराजांच्या मूर्तीसमोर लावायच्या। दोनही हात जोडायचे। तुमच्या मनात जी इच्छा असेल ती महाराजांना सांगायची। आपली जी इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी महाराजांना विनंती करायची। पहिल्याच दिवशी तुम्ही संकल्प करू शकता की महाराज मी या गोत्राची, माझं नाव हे आहे आणि आजपासून बरोबर 21 दिवस मी ही उदबत्ती सेवा जी आहे त्या उदबत्ती सेवेची सुरुवात करत आहे असं म्हणायचं। त्याच्यानंतर उदबत्ती प्रज्वलित करून तुम्हाला फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। सगळ्या त्या 3च्या 3ही अगरबत्त्या जळेपर्यंत, त्याची विभूती होईपर्यंत कंटिन्यू तुम्हाला महाराजांच्या श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे। संपूर्ण अगरबत्ती संपली म्हणजे 3ही अगरबत्ती संपली, फार फार 10 मिनिटं लागतील। अगरबत्ती संपून झाली, त्याची जी रक्षा खाली पडेल म्हणजे जी विभूती खाली पडेल त्यातील थोडीशी विभूती कपाळाला लावायची, थोडीशी विभूती गळाला लावायची, थोडीशी त्यातली जी विभूती आहे ती पाण्यात टाकायची। ग्लासभर पाणी घ्या, त्यात 1 चिमूटभर ती विभूती घाला, ते तीर्थ स्वरूप प्या
आणि राहिलेली जी विभूती आहे ती एका डब्बीमध्ये भरून ठेवा. असं सलग 1 जुलैपासून 21 जुलैपर्यंत करायचं आहे. यात कुठलेच जास्त नियम नाही. मी तुम्हाला सांगेल की कुठलीही सेवा संकल्पाने करताय किंवा कुठलीही सेवा जर तुम्ही इच्छापूर्तीसाठी करताय तर मांसाहार त्याच्यामध्ये वर्ज्य असतं, मांसाहार करू नका. पण ज्या लोकांना शक्यच नाही की ताई आम्ही कमीत कमी अंडे तरी खातोच किंवा आम्हाला म्हणजे नाहीच राहू शकत किंवा आमच्या फिजिकल कंडिशन ठीक नाहीत, बघा बऱ्याच वेळा प्रेग्नन्सी असते महिलांना आणि त्यामध्ये प्रोटीन म्हणून का होईना पण अंडे वगैरे खावे लागतात. तर अशा काही समस्या तुमच्या असतील तर तुम्हाला लक्षात ठेवा सेवा करून घ्यायची आहे. आणि मग त्याच्यानंतर बघा मी सांगत नाही पण तुमची जर इच्छा असेलच तर सेवा झाल्यानंतर कमीत कमी 4-5 तासांच्या फरकाने त्याच्यानंतर मग तुम्ही ते जे आहे ते तुम्ही ग्रहण करू शकता. पण मांसाहार केलंय, मस्त मांसाहार सगळं खाल्लंय आणि त्याच्यानंतर सेवा करताय तर ती सेवा फळ देणार नाही, ते सेवा दुष्परिणाम तुम्हाला त्याचे देईल. त्यामुळे मांसाहार केल्यानंतर कधीच सेवा करायची नाही. ठीक आहे, सेवा केली आणि त्याच्यानंतर तुम्ही जर ते केलं तर ती तुमची इच्छा. ठीक आहे, आता ही सेवा तुम्हाला 1 जुलैपासून 21 जुलैपर्यंत दररोज करायची आहे. ही उदबत्ती सेवा याने तुमच्या आयुष्यात जे जे म्हणजे कितीही कठीण प्रश्न असतील ते सुटत जातील. महाराज नेहमी तुमच्याकडे प्रसन्न राहतील. ज्या ज्या मार्गांमध्ये अडथळे येत होते ते अडथळे दूर होतील आणि तुमची कामं मार्गी लागतील. आता बघा आजपासून असंख्य घरांमध्ये गुरुचरित्र पारायणाची सुरुवात झाली असेल, कारण गुरु पौर्णिमेनिमित्त आपण गुरुचरित्र पारायण जे आहे ते आवर्जून करतो आणि या पारायणाचं जे फळ लाभ जे आहे तेही अनंत कोटीचं आहे. बऱ्याच वेळा त्याचे नियम खूप कठीण असल्याने आपल्याला ते करता येत नाही. मुलं घरात लहान असतात त्यामुळे ते आपल्याला शक्य होत नाही. पण बघा गुरुचरित्र पारायण ज्यांची इच्छा आहे करायची खूप की त्या मला करायचंय पण राहून गेलंय, तर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करता येणं शक्य नसेल तर त्याच्या ऐवजी तुम्ही गुरुचरित्राचे हे अध्याय वाचा. तुमच्या आयुष्यात काही कठीण इच्छा पूर्ण असतील, ज्या इच्छा पूर्ण होत नसतील, खूप अडथळे येत असतील, कामं मार्गी लागत नसतील तर त्याच्यासाठी तुम्हाला गुरुचरित्रातील 9वा अध्याय वाचायचा आहे. सलग 21 दिवस दररोज 9वा अध्याय वाचायचा. हा 9वा अध्याय वाचण्याच्या आधी फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 1 माळ जप करायचा, 7 वेळा तारक मंत्र म्हणायचा आणि त्याच्यानंतर हा गुरुचरित्रातील 9वा अध्याय वाचायचा. दररोज जर तुम्ही 21 दिवस हा अध्याय वाचला तर तुमच्या इच्छा पूर्ण होतील, महाराजांची कृपा राहील, कामातील अडथळे दूर होतील. आता दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा बघा आपल्या आयुष्यात खूप संकट येतात, आपल्या आयुष्यामध्ये खूप कठीण प्रसंग येतात, अडथळे दूर होत नाहीत, संकट संपत नाहीत. जर असं काही तुमच्या आयुष्यामध्ये घडत असेल की घरामध्ये खूप मोठं वादळ आलेलं आहे, काहीतरी आजार पण सुरू झालेला आहे, कशातून काही मार्ग सापडत नाहीये, तर अशा वेळेस तुम्हाला गुरुचरित्रातील 11वा अध्याय वाचायचा आहे. कितवा? 11वा. संकटे अडथळे विघ्न संपवण्यासाठी गुरुचरित्रातील 11वा अध्याय. सेम तुम्हाला हा अध्याय वाचण्याच्या अगोदर एकदा श्री स्वामी समर्थ हा जप तुम्हाला 1 माळ करायचा आहे, 7 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर गुरुचरित्रातील हा 11वा अध्याय वाचायचा आहे. त्याच्यानंतर बघा जर तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्यापासून कुणी दुरावलेलं असेल, तुमचे नात्यासंबंधांमध्ये काही जर ज्याला आपण म्हणतो दरार आलेली असेल, तुमच्या घरामध्ये काहीतरी बाधा नकारात्मक शक्ती आहे असं वाटत असेल, वाईट शक्ती तुम्हाला खूप त्रास देत असेल, बाधा तुम्हाला खूप त्रास देत असतील, घरात कोणाला तरी नजर लागलेली असेल तर अशा वेळेस तुम्हाला गुरुचरित्रातील 14वा अध्याय वाचायचा आहे. सेम या 1 तारखेपासून म्हणजे आजपासून तुम्हाला बरोबर 21 जुलैपर्यंत दररोज तुम्हाला गुरुचरित्रातील 14वा अध्याय नित्य नियमाने वाचायचा आहे. याने तुमच्या आयुष्यातील सर्व बाधा, नजर, संकट हे संपून जाईल आणि तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, शांती, ऐश्वर यांची प्राप्ती होईल. एखादी अशी इच्छा असेल जी त्वरित पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत आहे की क्षणात ती माझी इच्छा पूर्ण व्हावी, महाराजांची कृपादृष्टी माझ्यावरती राहावी आणि माझ्या मनात जे आहे ते सगळं अगदी लवकर घडावं, तर त्याच्यासाठी तुम्हाला गुरुचरित्रातील 18वा अध्याय वाचायचा आहे. कितवा? 18वा. या 1 तारखेपासून म्हणजे आजपासून बरोबर 21 जुलैपर्यंत तुम्हाला गुरुचरित्रातील हा 18वा अध्याय वाचायचा आहे. याने तुमच्या ज्या काही इच्छा पूर्ण असतील त्या इच्छा पूर्ण होतील, तुमच्या मनात जे असेल ते घडेल, सगळं तुमच्या मनासारखंच होईल.
अत्यंत साध्या सोप्या शब्दात तुम्हाला सांगितलेलं आहे. ज्यांना काहीच करायला म्हणजे वेळ नाही, जास्त सेवा नाही, त्यांनी उद्बत्ती सेवा करा. आणि गुरुचरित्र पारायण ज्यांना शक्य नाही त्यांनी हे जे अध्याय आहेत ते आपापल्या प्रॉब्लेमनुसार वाचा. याने तुमच्या आयुष्यामध्ये संख्यपटीने लाभ होईल, गुरूंची कृपा राहील आणि तुमच्या मनामध्ये असणारी जी इच्छा असेल तर ती इच्छाही पूर्ण होईल.